गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि परत तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये, जिथे आज आपण ट्रॅव्हल करतोय. कुठे ट्रॅव्हल करतोय नाही माहिती, कारण काय आहे, ट्रॅव्हल करतोय. इंस्टाग्राम स्टोरीवर तुम्ही बघितलं असेल, कारण की आज स्टोऱ्या मजबूत पडणार आहेत. तर आम्ही ट्रॅव्हल करतोय गोव्याला कामानिमित्त. तर माझ्यासोबत विरू हे तोंडला खोचत, हाय गाईज. मागे विवेक आई विवेकने डायरेक्ट फक्त हात दाखवलाय गावाने. आणि निखिल येतोय, तर निखिलला मी घेणार आहे पेणवरनं, आणि मग आम्ही डायरेक्ट निघू गोव्याला. सकाळी 5:30ला निघणार होतो, वाजले 8:30 3 तास. मला झोप मिळाली फक्त 3 तासाची, कारण की मी 3:30ला झोपलो आणि 6:30ला उठलोय. आतिशच्या घराजवळ आलो होतो आम्ही. तर 5:30ला निघायचं होतं. माझा असा प्लॅन होता की जेवढं लवकर निघू तेवढं आपण लवकर हे करू काय. पण 8:30 झाले तेव्हा, आणि त्याला घेऊन निघेपर्यंत मला नाही वाटत 9:30 वाजणार आहेत. आणि 9:30 वाजणार आहेत म्हटल्यावरती 12 तासाची जर्नी. ज्या ठिकाणी जायचं आहे गोव्यामध्ये ते आहे 576 किलोमीटर लांब अलिबागपासून. सो ते हेक्टिक होणार आहे. तर बघूया, आता ही जर्नी अशीच चालू राहणार आहे. आधीमध्ये मी टाईमपास म्हणून थांबू गाडीमध्ये, काय आता काय हे नाही, ह्यांचं अजून इंटरॅक्शन व्हायचं निखिलसोबत. तरी लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू. तर बघूया काय होतंय ते. गाडी पूर्ण पॅक भरली आहे, अशी भरली आहे ना आई शपथ. आता मागचं मला काही दिसत नाही. मला ह्याच्या निखिल पण आता आलेला आहे. आणि आता आम्ही निघालो पेणला. पेणवरनं निघालो, 9:30 झालेत. 12 तासाची जर्नी आहे. तर आरामात जाणार आम्ही इकडनं. कोणाला काय गोव्यावरून आणायचं असेल काही सांगू नका, काही आणणार नाही. गाडीत तुम्ही बघताय जागाच नाहीये. जागा होईल ते नंतर. जागा आम्ही करू, फक्त एक्स्ट्रा चार्जेस लागतील. दारू तर अजिबात आणायला सांगू नका. आणि तोपर्यंत ब्लॉग हा येईलच म्हणा. ब्लॉग आज रात्रीच येणार. नाची टांग तुझं. एवढा मला वेळ नाही. रात्री बारीक होणार मी 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये डबल नाही होणार, पण बारीक तर नक्की होणार. मला भीती, मी आता 4 किलो माझे लॉस झाले ते परत. अरे मला भीती काय माहितीये, ते जी 12 दिवसासाठी त्यांनी बॅग आणलंय ना, ती त्याने उद्या नाही संपवली म्हणजे झालं. नाही, ते तुमच्यावरती आहे, माझ्यावरती नाहीये. तो साई आला ना, तुला सांगतो ते केक जेव्हा ओपन होतील तो लेटर तुम्हीच तिघा सगळेजण खाल ना असे ते. मला माहिती आहे ते केक एवढं मोठं ऑब्सेशन ना, मी आज ठेवलं. माझ्या जोडीला आहे कोणतरी, तो पण नाही खायचा. काल बाबा आलेले घरी, बोललो ना तुला काल विवेक. साईची बॅग आली गाडीत, काय ठेवली ती कपड्यांची. येणार आहे पण नक्की. हो, तो यावंच लागेल. मी फोन लावतो. त्याच्याकडे हे आहेत कारण काय म्हणतात त्याला, फायबर कन्व्हर्टर सगळे त्याच्याकडेच आहेत. माझा फोन नाही उचलणार. 4च्या 4 घेऊन गेलाय तो. माझा फोन नाही उचलणार. त्याला मी बोललो 2 घेऊन जा, तर बोलतो ना अथर्वने 4 सांगितलेत मला. म्हटलं जा घेऊन, आता काय बोलू मी. ऑफलाईन आहे कुठला नसेल अजून. साई चालू झालं इव्हेंट. चालू ना पण आहे, तुझा फोन उचलणार नाही तो आता. नीटच बंद झालं. नॉर्मल कॉल केला असतं भेटेल तुला तो आता. त्याला नाही साईल सोबत बोलवलं तेच बरं झालं. बॅगा बघ ना. हो, ते 2 बॅगावर जायचा. आम्ही प्लॅन काय विचार करत होतो की आमचा साहिल आला ना पेणवरनं आत्ता, तुझा फोन आला की तू उतरलास म्हणून. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी साहिल भेटला आम्हाला क्रॉस झाला. तो पेणला गेला होता ना. म्हटलं आला त्याच गाडीवरनं बोलवायला पाहिजे होतं, ते काम झालं असतं. हा भेटला असता, आपण मधल्या रस्त्याने डायरेक्ट गेलो असतो. तो रस्ता मस्त आहे. तर ऑर्गॅनरला फोन केलास काय निखिल? हो, सांगितलं त्याला, तो पण निघालाय बोलला. मग तो कुठून येणार होता? तिथेच कुठेतरी राहतो. हां, लांब आहे तो. हॅलो, बोल ना दादा. बराच 8:33. काय झालं? हा, मी तुला घरून निघालो तेव्हाच बोललो ना. अलिबाग 521 किलोमीटर आहे. काय कन्फर्म अलिबाग वरून 571 होता. आज
आज ट्रॅव्हलिंगचाच फक्त दिवस आहे आपला, म्हणून तर आपण आज निघालो. एक अख्खा उद्या? दिवस लागणार आहे. उद्या ड्राय रन, टेस्ट रन करायची उद्या. आपण बघा आलो म्हणजे तो रस्ता वरतून जातो आणि हे जुन्या रस्त्याला लागत नव्हतं. मग आपण चुकीचं आहे आलो. तो वरती तो नाही, आपण बरोबर चाललोय. तुला जो मी बोलतोय ना तो प्रतापवाडी दिसतो हा. तो इकडनं वरती येतो रस्ता. ते लिहिलं मठाकडे रस्ता दाखवला जातो राईटला. हा. तुझीकडे गोप्रो आहे रे, गोप्रो. ड्रोन उडलं, ड्रोनची मजा बघूया आपण. चिपळूणला पोचतोय आणि मी आता माझा स्पॉट दाखवतो तिथे मी हे झालो होतो. जवळपास मी किती वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर मी आलोय त्या स्पॉटला. मी शेवटची गाडी थांबवलेली, मला थोडंफार आठवतंय. साईने परफेक्ट जागा दाखवली असती कुठे थांबलेले होते. वरती रे वेग चालू आहे ना. ही वासिष्ठी नदी आणि वासिष्ठी नदीच्या जस्ट अलीकडे चिपळूणला येताना मला काय कळत नव्हतं तेव्हा मी गाडी थांबवलेली. इथे कुठेतरी गाडी थांबवलेली या एवढ्या एरियामध्ये का ब्रिज सोडून मी गाडी थांबवली मला आठवत नाही, तर साईलाच माहिती असेल. पण हा जो चेकपोस्ट आहे ना, त्या चेकपोस्टला मला अटॅक आला होता. चेकपोस्ट आहे, सॉरी, हा जो नाका आहे ना, सर्कल बहादूर शेख नाका ह्याला म्हणतात. हा जो मला तेवढा परफेक्ट आठवतो कारण तेव्हा त्या ज्या पोलिस हे होत्या ना त्याने जायला सांगितलेलं आणि मी पटकन गाडी बाजूला बाहेर काढलेली होती. ह्या नाक्यावरती मला अटॅक आला होता. माझे डोळे फिरले होते आणि माझी पूर्ण लेफ्ट साईड पण काम करणं बंद झालेलं इकडेच. गाडी कोणी चालवली? तर शोध आला ना, मला ऍडमिट केलं ICU मध्ये. नंतर मला हॉस्पिटलला इथे पुढे अपरांत हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे मला ऍडमिट केलं. तर येताना आपण जाऊ, साई आहे सोबत ना, हॉस्पिटलमध्ये पण जाऊ. तर संगमेश्वरला पोचलो मी. आता गाडी सोडली आहे, जवळपास 270 किलोमीटर गाडी चालवली. हे बघा, हा बघा स्क्रॅम्बलर घेऊन चालला आहे. ठीक आहे,
270 किलोमीटर गाडी चालवली. मला झोप माझ्या डोळ्यावरती झापड्या गेली म्हणून मी आता विरू बसलाय गाडीवरती. आणि आत्तापर्यंत इथपर्यंत रस्ता खूप चांगला मिळाला. सो फार सो गुड. एक नंबर रस्ता मिळाला. आणि इथे आता थोडं मला ते काम चालू आहे कोकण रेल्वेच्या ब्रिजच्या खाली. इथे सिंगल लेनच आहे अजून, म्हणजे जो बघतो ना, आणि पुढे परत डबल लेन चालू होतंय. जेवणाचा अजून पत्ता नाही आहे. म्हणजे पोराला उपाशी ठेवलं. 3 वाजून 2 मिनटं झाले. संगमेश्वरला आता बघतो इथे कुठे जेवायला मिळतंय का चांगलं, किंवा मग हातखंबा निवती त्या साईडला. काल ओकली काकी ओकल्या आया आया चल 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 काकी ओकल्या. नाही तर नुसतंच आमचं फक्त बोलती वगैरे दिसेल, टाइमपास काय दिसणार नाही. पण सो फार सो गुड. हा चांगला रस्ता मिळालाय. टाइमपास बघायचं असेल तर गोवामध्ये या. गोवामध्ये या नाही, गोवाचे ब्लॉग्स जरूर पहा. साई पाटील पण येणार आहेत आमचे परम मित्र. तो साई पटेल तर उद्या येईल, ठीक आहे. पण रस्ता हा आत्तापर्यंत व्यवस्थित मिळाला आहे. मी संगमेश्वर क्रॉस केलेलं आहे. ब्रिज पण क्रॉस करेन बहुतेक लवकरच. आणि मला नाही माहिती रस्ता पुढे कसा आहे तो, पण आम्ही गोवा हायवेने आलो. आत्तापर्यंत एकदम चिकना रस्त्यावरती टाइमपास करत आलो. असं पण नाही की नुसतीच गाडी पळवतोय, थांबतोय, टाईम घेतोय. नाश्ता केला नाही फक्त, पण थांबतोय, टाईम घेतोय, व्हिडिओ केले. असं करत निघालो. आणि आता मामाते संगमेश्वर ब्रिजला पोचू एक 2 मिनटामध्ये. तर ठीक आहे. तर वाजलेत जवळपास 5ला 10 कमी आहेत. आणि जस्ट हॉटेल देवगड पॅलेस इथे जेवलो आहे निवती हातखंबा रोडला. तर इकडनं आता परत जर्नी चालू. डेस्टिनेशन खूप लांब आहे. जवळपास 11-12 वाजतील पोचायला. डोंट नो. तर गाडी चालवणार डिपेंड आहे. रात्री जाताना जाम त्रास होणार एवढं नक्की. तर हा आता रस्ता आहे जो पुढे चांगला झाला आहे असं म्हणतोय आपण, पण काम जाम चालू आहे रस्त्याचं. दिसतंय इकडे तिकडे. ड्रोनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल रस्त्याचं काम खूप चालू आहे. तर हे आहे हॉटेल देवगड पॅलेस हातखंबा निवती रस्त्यावरती. आता इथनं मी निघतोय आणि जातोय आपल्या पुढच्या जर्नीला गोव्याला. बघूया. आता विरू गाडी चालवणार आहे आणि मी थोड्या बाजूला बसून झोपीन पाहिजे. आणि जरा थोडीशी झोप काढून मग मी गाडी चालवेन. लॉंग जर्नीला 2 ड्रायव्हर असणारे हे ह्याच्यासाठीच पाहिजे. एक थकला की एकावरती लोड येत नाही. नाहीतर मागच्या वेळी मी गोव्याला आलेलो तेव्हा माझ्यावरती घाणेरडा लोड आलेला होता. एकटाच गाडी चालवत होतो. कदाचित त्या गोष्टीमुळे पण झालं असेल. आणि डोंट नो यार, काही होऊ शकतं. तर आता मी चलतो. ये चल. आता आम्ही निघालोय. हा हातखंबा आहे सरळ, म्हणजे आपल्याला असं टर्न घेऊन जायचं आहे. हा रत्नागिरीचा रस्ता हातखंबा रस्ता मस्तच झाला आहे रे सगळं आता इथलं. आणि हा वर्ल्ड फेमस माझ्यासाठी HP चा पेट्रोल पंप. इथे मी जाम धमाल केली. रत्नागिरी गणपतीपुळे. आता हा आहे एक नंबर केला. हे जे काय केलंय क्लास केले. हा रस्ता चांगला केलाय, ही चांगली गोष्ट आहे. हळूच काका उभे गन घेऊन नाही तर नाही. सकाळी वेगळा होता, आता वेगळा वाजतो. आता चांगला व्यवस्थित चला, आरामात चालते. मग त्याने तो ह्याच्यासाठी केलाय, उतरण आहे ना म्हणून त्याने केलाय तो. मला टॅग कर साई पटेल. करतो तर काय आपलाच माणूस. हा
रस्ता चांगला झालाय ना अशी टांग तुमच्या जमायला मगापासून मला हे करताय धप्पा हे गोटके आहे ते झालंय माझ्यासोबत. तर आता आम्ही आलो राजापूर 6 किलोमीटर आहे आम्हाला इकडून आणि अजून आम्हाला 226 किलोमीटर जायचंय. तर जाता एक मजेशीर किस्सा सांगतो. म्हणजे ही दाखवतो मी डायरेक्ट आणि दाखवून झाल्यानंतर बोलतो. पहिले तो किस्सा बघा आणि नंतर मग आपण त्याच्यावरती बोलूया. समोर एक गाडी चालू आहे तिला टोचन लावलंय. एकदम क्लोज करून दाखवतो. नको लावू दे नको चल तू चल. इलेक्ट्रिक गाडीला टोचन केली आहे. तर इलेक्ट्रिक गाडीला टोचन केली आहे. ती प्राऊडची गोष्ट नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. टाटाची नेक्सॉन होती. पण अजून पण आपल्या भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचं अजून इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप झालं नाही आहे जेवढं डेव्हलप व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे आता कंपन्या इलेक्ट्रिकच्या गाड्या काढतायत त्याप्रमाणे चार्जरची सुविधा आता ह्या हायवेवरती चार्जरची सुविधा पाहिजे तेवढी. रेंजच्या गाड्या तेवढ्या किंवा ठीक आहे मग एका चार्जमध्ये किती किलोमीटर जाऊ शकते असं काहीतरी जो हे आहे ना ते केलं पाहिजे. आमचा ड्रायव्हर याड हवा आहे तोंडावरती बोलतो ऑन रेकॉर्ड. काय हे नाही ब्लॉगमध्ये टाकून देईन ताईच्या शिव्या खाईन पण आता दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडे. तर इलेक्ट्रिक गाड्यांचं आपल्याकडे तेवढं पाहिजे तेवढं अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. होईल डेव्हलप नो डाऊट. गाड्या चांगल्या आहेत काही गाड्या मस्तच आहेत. नेक्सॉन पण चांगली गाडी आहे. चार्जिंग संपलं असेल कदाचित. पण मजेशीर मुद्दा असा नाही आहे पण एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की या गाड्यांसाठी आपल्याकडे अजून मोर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे. गाड्या चालू राहतील फ्युचर्समध्ये. आणखी कन्व्हेन्शनल बघा जी कन्व्हेन्शनल हे आहेत काही लोक आहेत जसं माझ्यासारखी लोक आहेत डिझेल लवर. काही झालं तरी डिझेल लवर गाड्यांचा मी आहे. मीही जरी कुठली गाडी मी बघायला झालं तर पहिले मी डिझेल बघणार. पेट्रोल पण नाही मी डिझेल लवर आहे. तर कन्व्हेन्शनल लवर्स आहेत नो डाऊट्स पण इलेक्ट्रिकल लवर्स पण येत आहेत. इलेक्ट्रिकल गाड्यांच्या बाबतीत अफेक्शन असलेल्या लोक पण आहेत. खूप सारे लोक आहेत. तर बघायला गेलात तर आजकाल तुम्ही यूट्यूबवर जर बघताय मोठी नवीन जे आलेत ते किंवा जे आहेत त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत ते स्वतः ते स्वतः इलेक्ट्रिक गाड्या चालवत आहेत. पण त्यांचं अफेक्शन त्या गाड्यांबद्दल आहे. आमचं अफेक्शन डिझेल गाड्यांबद्दल आहे. फरक आहे. प्रत्येकाचं अफेक्शन वेगळं आहे. पण जसं पेट्रोल आणि डिझेलसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे बऱ्यापैकी खूप म्हणजे एक ॲव्हरेज 10 ते 12 किलोमीटरवरती एक पंप आहे बघायला गेला तर. तसं चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत पण ॲव्हरेज 10 ते 12 किलोमीटरवरती एक चार्जिंग स्टेशन असणं गरजेचं आहे. गाड्या वाढत जाणार आहेत आणि त्याचा कुठेही फटका आपल्याला बसू शकतो. असं व्हायला नको जसं हे आत्ता झालं. तर ही स्मॉल अपडेट. तर आता कणकवलीला पोचलोत आम्ही आणि ॲक्च्युली कणकवली सिटीमध्ये यायचं कारण म्हणजे एक व्हायरल झालेला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. ते खाऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर व्हायरल कॉकटेल पिण्यासाठी आम्ही आलोत. खास कुठे आलोत घाबरलास कशाला एवढा कशाला घाबरतोस. तर खास व्हायरल कॉकटेल पिण्यासाठी अलिबागवरनं कणकवलीला आलो आणि इकडनं पुढे जाणार आहोत. पण आता आलोच तर म्हटलं कॉकटेल पिऊनच जाऊया. कॉकटेल पिऊन झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासावर निघालो. कणकवली पासून गोव्यामध्ये कधी एंट्री केली मला कळलं पण म्हणजे काय आलं. कणकवलीनंतर ड्रायव्हिंग सीटवरती मीच बोलतो आणि पुढे बसलो आयकॉनिक. तर ॲक्च्युली पंडितचा ब्रिज जो आयकॉनिक पंडितचा ब्रिज आहे जो एल&टीने बांधला आहे 2000च्या काळामध्ये त्याच्या खालून गेलो होतो. पुढे हळूहळू तो क्रॉस केल्यानंतर आम्हाला जायचं होतं साऊथ गोव्यानंतर अजून एक साऊथ गोव्याचा आयकॉनिक वेरणा नदीच्या तीरावरती काहीतरी आहे. मला एक्झॅक्ट नदीचं नाव नाही माहिती पण
आम्हाला मडगावच्या पेक्षा पण पुढे जायचं होतं, नागवेमला जायचं होतं. आणि नागवेमनंतर मडगाव क्रॉस करणार. मडगाव क्रॉस केल्यानंतर ॲक्च्युली खूप मोठा हे होता काय खूप मोठा सनराईज मिळाला असं की मडगावच्या पुढे गेला म्हणजे वातावरण होतं किंवा ज्या वाईब्स होत्या ह्या विकल मल्याळी जो सस्पेन्स पिक्चर असतो ना अशा त्या वाईब्स होत्या. सगळा रस्ता एक वेडी वाकडी वळणं घेत आम्ही फायनली 1 वाजता नागवेमला पोचलो. त्या रिसॉर्टवरती तिथे आमचं बुकिंग केलं होतं आणि ते बुकिंग त्यांच्या नावावर ते प्रकाशभाई यायला परत लेट झाला. म्हणजे आम्ही पोचलो 12:30 पाऊंडला, पण 15 मिनिटं आम्ही गेटच्या बाहेर अजून बसलो. रूम टूर आणि प्रॉपर्टी टूर म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहत आहोत किंवा ज्या ग्राउंडवरती आम्ही काम करणार सगळं पुढच्या ब्लॉकमध्ये बघायला. तोपर्यंत एक नक्कीच बोलेल आयुष्य खूप सुंदर आहे, फिरता आलं पाहिजे आणि जगता आलं पाहिजे फिरून. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवारा भटक्याला. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये जिथे आपण बघणार आहोत ही प्रॉपर्टी, आम्ही जिथे राहायला आहोत किंवा आजूबाजूला काय आहे किंवा ग्राउंड कसं आहे, ग्राउंडचा एरिया लोकॅलिटी कशी आहे, सगळं आपण बनवणार आहोत आवारा भटक्याच्या.